new chapter that is weather management. So should we start? मॅम Yes. मॅम प्लीज मराठी में बोलो ना. सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. So this is 9th chapter from your textbook. हा आहे ना 9th चॅप्टर आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आणि याचं नाव आहे पर्यावरणिक व्यवस्थापन. तर आपण हे चॅप्टर मध्ये बघू की ही वेदर आणि क्लायमेट काय असतात, कसे ते छोटे छोटे जे फॅक्टर असतात ते आपल्या क्लायमेटला, आपल्या पर्यावरणाला अफेक्ट करतोय. आणखीन आपल्याला कसं वेस्ट मॅनेजमेंट करायचं हे आज आपण पाहू. इकडं चालू करूया. Yes, ma'am. Yes, yes, ma'am. हा, तर आपल्याकडे दोन हे असतात, तत्कालिक हवामान आणि दीर्घकालीन हवामान. हे तत्कालिक हवामान म्हणजे क्लायमेट आपण सांगतो. दीर्घकालीन हवामान म्हणजे आपण ह्याला वेदर सांगतो. तर क्लायमेट आणि वेदर मध्ये काय अंतर असतात? आता मला सांगा तुमच्या इकडचं क्लायमेट कसं आहे? सांगा. पावसाळा. हा, पावसाळा आहे. आणखीन आणखीन काय आहे सांगा बरं. आदम सांग मला, काय असतं तुमच्या ठिकाणी, कसलं वेदर आहे, कसलं क्लायमेट आहे, कसलं वेदर आहे? जिथे मी राहते ना तिकड खूप पाऊस आलाय आणि सगळं ठिकाणी पाणी भरलंय. हे याचं करंट वेदर आहे, म्हणजे तत्कालिक हवामान. आता तुम्ही सांगा तुमच्या इकडचं क्लायमेटला काय सांगणार तुम्ही? आता पहिला मला सांगा, वेदर आहे हे कुठल्या कुठल्या फॅक्टर्सनी अफेक्ट होतो? हवा, वारा. करेक्ट. आणखीन काय असतो? पाऊस, पाणी. पाणी. आणखीन ऊन. ऊन मुले गरमी होते की नाही तुम्हाला सगळ्यांना? ऊन असतो, खूप ऊन असतो. आणखीन आणखीन तत्कालिक हवामान सांगा मला, तत्कालिक हवामानला काय काय अफेक्ट करतो? शाश, तुझं आवाज नाही येत मला. वारा. वारा. आणखीन आता कुठलं सीझन गेलं? आता कुठलं सीझन गेलं? उन्हाला गेलं की नाही? तर ते उन्हाला खूप ऊन होतं की नाही? Yes, ma'am. मॅम. हो. तर हे सगळं आहे ना, जे करंट म्हणजे जे प्रेझेंट तुमच्या वातावरण मध्ये चेंजेस असतात, प्रेझेंट कंडिशन आहे तुमचं वातावरणाला, त्याला आपण म्हणतात तात्कालिक हवामान. काय म्हणतात त्याला आपण? तात्कालिक हवामान. करेक्ट. तर आपण इंग्लिश मध्ये याला वेदर म्हणतात, तात्कालिक हवामानला. त्या ठिकाणी दीर्घकालीन हवामान असतं. दीर्घकालीन हवामान. आता हे दीर्घकालीन हवामान काय म्हणतात याला? इंग्लिश मध्ये क्लायमेट म्हणतात. आणि हे दीर्घकालिक हवामान आहे ना,
हे आपल्या 30 वर्षाचे जे क्लायमेट असते त्याला गोळा करून एक रिझल्ट आपण म्हणतात ना, एक रिझल्ट आहे त्याला तयार करतात हे लोक. तर हे क्लायमेट कसं सांगतात, तुम्ही तुमचे आजोबा सांगणार, तुमची आई वडील सांगतात की आमच्या वेळात इतकं ऊन नव्हतं, आमच्या वेळात इतकं पाऊस पडायचं, आमच्या वेळात हे पाणी भरायचं नाही. आणि ते सांगतात ना, आमच्या वेळेत ते स्वच्छ हवा असायचं. तर हे असतात क्लायमेट. क्लायमेट म्हणजे खूप वर्षाचे वेदर गोळा करून एक आपण त्या स्थानला एक असं सांगतात. आता मला सांगा, काश्मीरमध्ये कसं क्लायमेट असतात? काश्मीरमध्ये कुठलं क्लायमेट असतो? बर्फ पडतो. तर त्या ठिकाणी केव्हा पण बर्फ असतो काश्मीरमध्ये? 12 महिने तिकडे बर्फ असतो की नाही? यस कुठल्या मॅम. कुठल्या ठिकाणी? हा. तर आपल्याला Yes. कसं कळलं आहे की त्यांनी वर्ष बघितलं हे काश्मीर असं, हे रिजन काश्मीर आहे, त्याचं तापमान कसं आहे म्हणून ते वर्ष बघून रेकॉर्ड केलं की हा, हे महिना पण काश्मीरमध्ये बर्फ आहे, हे महिना पण काश्मीरमध्ये बर्फ आहे. तर हे रेकॉर्ड एकत्र गोळा करून त्यांनी हे सांगितलं की काश्मीरमध्ये बर्फ असतं, काश्मीरमध्ये थंडी असते. आता ते किती थंडी असते ते निर्भर करतोय, केव्हा केव्हा जास्त असते, केव्हा केव्हा कमी असते. आता मला सांगा, राजस्थानमध्ये कुठलं कुठलं कसं असतं तापमान? राजस्थानमध्ये उष्णताचं तापमान असतं. करेक्ट, उष्णताचे तापमान असतं. तर आपल्याला कसं कळलं की राजस्थानमध्ये उष्णताचे तापमान असते म्हणून? ते लोकांनी वर्ष पाहिलं की कसं याचं तापमान आहे, ह्या तापमान मध्ये कुठलं शेती करेल तर ते पिकेल. तर ह्याच्या सगळं डेटा गोळा करून ते लोक म्हणतात की ह्या रिजनचा क्लायमेट आहे ना, ते असंच आहे. जसं की मुंबईमध्ये तर सांगतात, मुंबई आहे ना, त्याच्यामध्ये क्लायमेट असं असतं की हॉट अँड ह्युमिड क्लायमेट असतं. तर कुठे कुठे ठिकाणी हॉट अँड ड्राय क्लायमेट असतं. म्हणजे ते हवा, ह्युमिड म्हणजे काय? ह्युमिड म्हणजे जे वॉटर वेपर असतात, जेव्हा पाणी गरम होऊन भाप बनतो आणि ते ऍटमॉस्फिअर मध्ये घुलून जातो, त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. तर एअर मध्ये, वातावरण मध्ये खूप पाणीची मात्रा आहे असं आपण म्हणू शकतो. समजलं हे दोन वेगळे प्रकारचे हवामान? यस Yes. मॅम. आता इंडियामध्ये त्यांनी, तुम्ही टीव्ही बघतात, सगळेजण टीव्ही बघतात, वेदर फोरकास्ट. Yes, ma'am. ते लोक सांगतात की काय वातावरण आहे, काय वातावरण होणार आहे, कालचं काय वातावरण आहे, हे सांगतात टीव्ही मध्ये. यस मॅम. तुम्ही तुमच्या फोन मध्ये पण आलाय आता तो, ते फोन काढलं, गुगलला काढलं की ते सांगतो की ह्या ठिकाणी किती टेम्परेचर असणार, काल किती टेम्परेचर असणार, काल पाऊस पडणार की नाही. हे कसं समजतो? भविष्यवाणी कसं करतो हे तो टेम्परेचरचा, वेदरचा टेम्परेचर कसं करतो तो भविष्यवाणी, सांगा? मॅम एकदा रिपीट करशाल? हा, तुम्ही गुगलमध्ये केव्हा टाईप करून बघितलं आहे या ठिकाणी काल तुमच्या ठिकाणीचं वातावरण कसं असणार, पाऊस पडणार की नाही पडणार, उन्हाळा येणार की नाही येणार, तो सगळं काही सांगतो गुगल. पण त्याला कसं कळलं हे भविष्यवाणी, त्याला कसं माहित पडली? तुम्हाला माहित आहे कसं माहित पडतं गुगलला? नाही. नो मॅम. तर तुम्ही तुमच्या काही काही ठिकाणी वेदर फोरकास्टिंग असतात.
ते लोक माहिती सांगतात की वातावरण कसं असणार आहे. हे त्यांच्याशी एक जिओलॉजिकल सेंटर असतात, त्याला आपण म्हणतात मेट्रोलॉजिकल सेंटर. हे मेट्रोलॉजिकल सेंटर काय करतात आहे, तर तुमचे ऍटमॉस्फिअर, तुमची एअर कशी आहे, तुमची भूमी कशी आहे, तुमची पाणी कशी आहे, तुमची हवा कसा आहे, हे सगळं ते मोजून कॅल्क्युलेट करतात आणि कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक वेदर प्रिडिक्शन देतात. म्हणजे तुमचे इथलीचे वातावरणचे भविष्यवाणी करतात ते लोक, की असं असं होऊ शकतो, असं असं होऊ शकतो. आता मला सांगा कुठे सायक्लोन आलं, सायक्लोन म्हणजे खूप वारा सुटते केव्हा केव्हा, खूप म्हणजे खूप, आणि पाणी आणि खूप पाऊस होते. पण त्यांना कळतात, पहिलाच कळतात त्यांना की खूप वारा आणि पाऊस आहे. आणि ते लोक बोलतात की तुम्ही घराबाहेर निघू नका, शाळेमध्ये सुट्टी द्या, हे सगळंच हे सांगतात. हे कसं सांगतात, ते लोक आहे ना, ते कॅल्क्युलेशन करतात. आणि ते 3 प्रकारचे असतात. गणितीय प्रारूप, इकडे जे लिहिलं आहे स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसते 3. तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना? मॅम. सांगा मला स्क्रीनवर काय लिहिलं आहे. गणितीय हो, गणितीय प्रारूप. आणखीन साखीय प्रारूप. आणखीन सर्वकक्ष प्रारूप. आता हे 3 प्रकारचे ते लोक कॅल्क्युलेशन करतात. एक आहे स्टॅटिस्टिकल, म्हणजे गणितिकल. ते स्टॅटिस्टिक बघतात की किती स्पीडनी आले आहे वारं, किती ढग आला आहे, किती ढग गोला झाला आहे, किती टेम्परेचर आहे, उंच किती टेम्परेचर आहे त्या ठिकाणी, आणि ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक रिझल्ट देतात. आता सांख्यिय प्रारूप. सांख्यिय प्रारूप म्हणजे हे गणितीय जे असतात ना, ते वर्षानुवर्ष कॅल्क्युलेट केलेलं असतात. ते लोक आत्ताच नाही बघतात प्रेझेंटचं, ते लोक खूप वर्षाचा डेटा गोळा करून तुम्हाला एक रिझल्ट देतात. आणि साखीय प्रारूप म्हणजे जे प्रेझेंट आहे, जे आत्ताच्या वातावरण आहे, त्यावरून ते लोक इन्फॉर्मेशन गोळा करून तुम्हाला देतात. समजलं? यस. तुम्हाला हे सगळं पाठ करावं लागेल. तर सर्वकक्ष प्रारूप हे कसं करतात ते लोक, होलिस्टिक प्रारूप पण म्हणतात आपण ह्याला. तर हे पूर्ण भारताच्या, आजचं जे भारताच्या हे आहे, हे पूर्ण भारताच्या डेटा काढून तुम्हाला सांगतात की असं असं होणार. आता तुम्ही सांगा की पहिला पाऊस कुठे पडतो इंडियामध्ये, भारतामध्ये पहिला पाऊस कुठे पडतो? कोणाला माहित आहे? नाही. तर ह्यावेळी आपण काय सांगत होते सगळे न्यूज चॅनल, ह्यावेळी पाऊस नाही पडणार, पाऊस लेट होणार, पाऊस कमी पडणार, असं का सांगत होते ते लोक? कारण की उष्णता जास्त होती. हो, पण उष्णता का जास्त होती आणि त्यांना कसं कळलं की आपल्याकडे ढग नाही आहे पावसाचे? ते जे भारतीय हवामानचे खाते असतात, भारतीय फोरकास्टिंग सेंटर, तर हे पहिला सेंटर ब्रिटिश काळात निर्माण झालं होतं शिमलामध्ये, 1857 आय थिंक. तर त्या काळातून ते लोक बघतात की हवामान कसं असतो, कसं नसतो. तर त्या काळात ब्रिटिशांनी डेव्हलप केलं का, म्हणजे त्यांना वॉर साठी गरजेचं होतं हे सगळं, लढण्यासाठी, फायटिंग साठी हे सगळं इन्फॉर्मेशन गरजेचं होतं. आता मला सांगा की आपण आज असं का सांगितलंय की न्यूज मध्ये की पाऊस नाही पडत,
तर इंडियामध्ये पहिला पाऊस आहे ना हे केरळमध्ये पडतो आणि केरळमध्ये वारा ते आपल्याकडे ढग घेऊन येतात पावसाचे आणि मग पूर्ण भारतात फैलतात. तर ह्यावेळी काय झालं होतं की केरळमध्ये ते पावसाचे ढग आलेच नव्हते. मग ते ढग कुठे हरवले? ते इंडियन ओशन आहे ना तिकडून ढग येतात केरळमध्ये आणि पहिला पाऊस भारतामध्ये केरळमध्ये पडते. आता केरळात ते ढग वारातून उडून आपल्याकडे येतो आणि आपल्या ठिकाणीचे जे वातावरण असते अगर आपल्या ठिकाणीच्या आपल्याकडे खूप झाडे असणार, खूप वनस्पती असतात, ते आपल्या ठिकाणीचे वातावरण थंड होते आणि पाऊस पडायला इझी होतं, सोपं होतं. त्या ठिकाणी राजस्थान आणि ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी वनस्पती नसते त्या ठिकाणाच्या वातावरण गरमच असतो आणि पाऊस पडायला तिकडे कठीण होतो. समजलं? Yes, ma'am. तर आपल्या तुमच्या आता हे होतं आपल्या क्लायमेटचं, कसं आपण क्लायमेट प्रेडिक्ट करू शकतो. आता आपला एक टॉपिक पण आहे आपल्या पर्यावरणाला सेकंड चीज जे आहे ते काय अफेक्ट करतो. तुम्हाला स्कूल जाताना, घरी येताना रोडच्या साईडवर काय दिसतो? काय पडलेला असतो सगळ्या ठिकाणी? काय मॅम एकदा रिपीट करशाल? तुम्ही ऑब्झर्व केलाय का केव्हा तुम्ही जेव्हा शाळेत जातात, घरी येतात, ते रोडच्या ठिकाणी काय असतो? रोडच्या कोपऱ्यावर इकडे तिकडे काय फैललेला असतो? गटर असतो, कचरा असतो, हो की नाही? ते Yes, ma'am. गटरमध्ये पण सॉलिड कचरा वाहत राहतो, प्लास्टिक असू दे, काहीच असू दे. तर आपण इथे शिकणार आहे की किती प्रकारचे कचरे असतात आणि त्याला कसं सेग्रिगेट म्हणजे सेपरेट करून ठेवायचं आणि त्याला काय सांगतात त्याला टाकायचं. कसं त्याला वेस्ट बिन मध्ये असं टाकायचं. तर आपल्यामध्ये पहिला आहे घरगुती कचरा. घरगुती कचऱ्यामध्ये काय निघतो सांगा? जास्त काय निघतो घरगुती कचऱ्यामध्ये? केव्हा पाहिलंय तुम्ही ते? येस, फूड वेस्ट, प्लास्टिक असतो, काय इलेक्ट्रॉनिक असतो. तर आपण काय करतो? करेक्ट. तर आपण काय करतो? हे सगळे कचरे एका डब्यात भरून टाकून देतो. पण त्याचं डिस्पोजल आहे ना, म्हणजे त्याला कसं डिस्पोज करायचं, त्याला कसं फिनिश करायचं ते कचऱ्याला, ते कठीण होतं मग. तर आपल्या इकडेचे 6 प्रकारचे कचरे आहे. घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, शेती कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, घातक कचरा, जैव वैद्यायिक कचरा. तर घरगुती कचऱ्यामध्ये जे कचरा येतो ते मिक्स कचरा येतो. म्हणजे आपण सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट नाही करतात. आपण जेव्हा सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट केला तर ओला कचरा मॅन्युअर बनवायला यूज होतोय आणि सुका कचरा आहे तो रिसायकल होऊ शकतो. रिसायकल म्हणजे आपण त्याचा वापर करू शकतो, परत त्याचा वापर करू शकतो. आणि इंडस्ट्रियल कचरा म्हणजे काय असते? तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? Yes, ma'am. आता मला सांगा इंडस्ट्रियल कचऱ्यामध्ये काय असते? तुम्हाला माहित आहे, मी सांगितलंय तुम्हाला. इंडस्ट्रियल वेस्ट, इंडस्ट्रियल कचऱ्यामध्ये काय काय असू शकतो? प्लास्टिक, हा, आणखीन? धान्याची साले, करेक्ट. आणखीन? फूड वेस्ट. हो. आता जे इंडस्ट्रीमध्ये असतात ते लोक पाणीत, विहिरीत
रिव्हर मध्ये ते यूज केलेला का आपल्या वेस्ट पाणी सोडतात, यूज केलेला केमिकलचं पाणी सोडून टाकतात ते लोक रिव्हर मध्ये, लेक मध्ये. तर हे काय करतो, आपलं दूषित करतो आपल्या पाणीला. तर हे पण एक वेस्ट आहे. इंडस्ट्रीला गव्हर्नमेंट सांगितलं आहे की तुमचे जे वेस्ट वॉटर असेल तुम्ही त्याला ट्रीट करा, म्हणजे त्याला पहिलं स्वच्छ करा आणि मग त्याला रिव्हर मध्ये सोडा. पण आपल्या इकडे कोणी हे रूल्स मानत नाही आणि आपलं सगळं वॉटर बॉडीज आहे, जे रिव्हर, लेक्स आहे, तालाब आहे, ओशन आहे, ते सगळं सागर असं सगळं दूषित होऊन गेलं आहे. आता सेकंड कचरा आहे घातक कचरा. हे घातक कचऱ्यामध्ये काय असू शकतो? घातक कचऱ्यामध्ये काय असू शकतो सांगा मला. ते रेडिएशन येतात त्या कचऱ्यातून. रेडिएशन म्हणजे ते काही केमिकल असतात, काही इक्विपमेंट असतात ज्याच्यामध्ये रेडिएशन्स येतात आणि ते आपल्याला घातक असतात. आपण त्याच्या नजदीक आलो तर आपल्याला डिझीज होऊ शकतो, आपण आजारी पडू शकतो. आता शेती कचऱ्यामध्ये काय असतो? पीक औषधी, येस, शेण, करेक्ट, कीटक, करेक्ट, कीटनाशक. हे सगळं तुम्ही म्हणणार हे सगळं तर कचरा नाहीये, हे सगळं तर आपण शेतीमध्ये यूज करतोय. बरोबर, आपण हे शेतीमध्ये यूज करतो. पण जेव्हा आपण त्या शेतीला पाणी घालतो हे सगळं केमिकल्स पाणीत घुलून ते जमिनीखाली जाते आणि नदीत पण मिक्स होते. तर ह्यामुळे आपली नदी पण दूषित होते केमिकल मुळे. समजलं शेती कचरा काय असते? यस मॅम. आता मला सांगा इलेक्ट्रॉनिक कचरा काय आहे? हे तुम्हाला माहितच आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा यस मॅम. जुने काय फोन, असतात? टीव्ही, संगणक. काय असतात? जुने फोन, टीव्ही, संगणक. करेक्ट. बॅटरी, फोनची बॅटरी असते, बॅटरी पण आपण टाकून देतो. तर बॅटरी, मला सांगा बॅटरी हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये येणार की घातक कचऱ्यामध्ये येणार? इलेक्ट्रॉनिक. तुम्ही ऐकलंय बॅटरी फुटते, फोन फुटतो, हे सगळं ऐकलंय का? तर फोन का फुटतो? तो तापून जातो ना म्हणून फुटतो. हो, तो का तापून जातो? का? कुठल्या असं वस्तू असतो फोन मध्ये जो तापतो? ज्याच्याने आपण चार्जिंग करतो, म्हणजे चार्जिंग मध्ये बघितलं तर तो तापतो. करेक्ट. जेव्हा आपण फोन चार्जिंग लावतो तो बॅटरी चार्ज होतोय फोनचं, हो की नाही? तर बॅटरी आहे ना, हे घातक कचरा आहे, हे स्फोटक मध्ये येतो. आणि बॅटरीमध्ये काही काही केमिकल पण असतात, ते खूप पॉइझनस असतात. तर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये सगळं हार्डवेअर येणार आणि ज्यांच्यामध्ये जसे काही केमिकल आहे, काही बॅटरी आहे, हे सगळे घातक कचऱ्यामध्ये येणार. समजलं? येस मॅम. मॅम. आता मला सांगा जे वैद्यकीय कचरा काय? हे पण तुम्हाला माहित आहे. काय? बेडे, सुया. करेक्ट. तर हे सगळं कचरा जे असतात ते हॉस्पिटलमध्ये निघतात. आता काही ऑपरेशन होते हॉस्पिटलमध्ये आणि तुमचं काही हॉस्पिटलमध्ये काही ऑपरेशन होतोय आणि तुमचं काही ते लोक टिश्यू काढतात, काही ऑर्गन काढतात.
आणि त्या ऑर्गन खराब असतो तर त्याला टाकून देतात. तर ते ऑर्गनचं जे डिझीज आहे ते बरोबर नाही टाकलं ते सगळ्या ठिकाणी फैलून जाईल. आपण तुम्ही मायक्रोब्स युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स मध्ये बघितलं आहे का हे सगळं? सांगा. नाही. युजफुल आणि हार्मफुल, तुमच्या युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स नाही झालंय ना? नो मॅम. करेक्ट. ओके. तर तर हे मी तुम्हाला तुमचे ते लेसन मी परत घेते तुम्हाला. पण आता हे समजा हॉस्पिटलमध्ये जे सुई असते, समजा कोणाला काहीतरी आहे, समजा कोणाला मलेरिया आहे आणि तेच सुई ज्याच्यातून रक्त काढलंय त्याचं तुम्हाला टोचलं तर तुम्हाला मलेरिया होणार की नाही होणार? होणार मॅम. होणार. तर आपल्याला हे जे मेडिकलचे वेस्ट आहे, जे हॉस्पिटलमध्ये वेस्ट असतात त्याला बरोबर डिस्पोज करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. नाही. करेक्ट. करायला पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी ते फैलू शकतो नाही. आता इकडे लिहिलेली आहे मुंबई शहर एक ताज दररोज सुमारे 5,000 टन घन कचरा निर्माण करतो. तर फक्त मुंबईमध्ये एवढं पॉप्युलेशन आहे की मुंबईमध्ये किती कचरा निघतो तुम्हाला माहित आहे? मुंबईमध्ये कुठे कुठे ठिकाणी असं आहे त्यांनी पहाड बनवलेलं आहे, स्वतः पहाड आहे, कचऱ्याचं पहाड. आणि ते कचरा पूर्ण मिक्स आहे. ते कचऱ्याला सॉर्ट करून वेगवेगळे करून पूर्ण आयुष्य जाईल असं वाटतं, इतकं मोठं आहे तो. तर तुमच्या ठिकाणी जे काही आहे, तुमच्या ठिकाणी जे कोण कचरा गोळा करतो तुम्ही त्यांना सांगू शकतो, तुमच्या ठिकाणी जे काही व्यवस्था असते तुम्ही त्यांना सांगू शकतो की हे सगळे कचरे वेगवेगळे घ्या, इलेक्ट्रॉनिक वेगळे घ्या, सुका वेगळे घ्या आणि ओला वेगळा घ्या. ओला कचरा आहे ना आपण त्याच्याशी मॅन्युअर बनवून शेतकऱ्यांना देऊ शकतो. तो शेतकरी तो घालू शकतो इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर, कीटनाशक याच्याबद्दल तो हे यूज करू शकतो. पण आपल्या ठिकाणी आपण ट्राय करू शकतो हे करायला. आपल्या घरात आपण ट्राय करू शकतो. जसं माझ्या घरात मी 2 डब्बे ठेवले आहेत. एका डब्यात आम्ही ओला कचरा घालतो आणि एका डब्यात आम्ही सुका कचरा घालतो. हे माझं इनिशिएटिव्ह आहे की मी हे करू शकते आपल्या पर्यावरणाला वाचवण्यासाठी. समजलं तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. तर आता तुम्ही मला सांगा की काय काय शिकले तुम्ही? हे जे विघटनशील ओला कचरा काय असते? ओला कचरा तुम्ही सांगा. आता मी सांगितलं तुम्हाला हे. उरलेले अन्न, शेण, वनस्पतींचे भाग, करेक्ट. यापासून इंधन, खत व इंधन मिळते. इंधन का सांगितलं त्यांनी? तुम्ही तुमच्या गावातील बघितलं आहे बायोगॅस म्हणून काय असते? येस मॅम. हा, ते आहे इंधन म्हणजे फ्यूल. ते किचन मध्ये यूज करतात मग ते लोक गॅस सारखं. आणि ओला कचऱ्यातून काय काय बनतं? खत, करेक्ट, शाबाश. खत बनते. आणखीन इंधन. करेक्ट. अच्छा, आता मला सांगा सुका कचऱ्यामध्ये काय काय असतो? सुका कचरा प्लास्टिक, धातू, काच. करेक्ट. आता मी खाली लिहिलं आहे
की कुठल्या कचऱ्याला किती वर्ष लागते डिकम्पोज व्हायला. तुम्ही सगळ्यांना डिकम्पोजर माहित आहे. जेव्हा जे अॅनिमल इकोसिस्टम मध्ये काय वाचलं होतं, जेव्हा जे अॅनिमल मरतो तेव्हा तो कोण त्याला खातो? जमिनीतले कीटक. करेक्ट, शाबाश. तर तो त्यांना जमिनीचे किटाणूला हे सगळे कचऱ्याला खाण्यासाठी किती वर्ष लागते बघा. केलीचे छालला किती वर्ष लागतं? 3 ते आठवडं 4. लागते. 3 ते करेक्ट 4. करेक्ट. लोकरीचे सॉक्स 1 वर्ष. करेक्ट. चामड्याचे बूट 40 ते 50. अल्युमिनियमचा डब्बा 200 ते 200 किंवा 250. आणि प्लास्टिक 10 लाख वर्ष. तर तुम्ही समजा तुम्ही असं तुम्ही असं आपल्या याच्यामध्ये घ्या की एक प्लास्टिकचा तुकडा 10 लाख वर्ष लागतं आपल्याला डिकम्पोज करायला. तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरात इतकं प्लास्टिक आहे, त्याला किती वर्ष लागेल डिकम्पोज करायला? तर आपण हे आपल्याला पहिल्यांदा हे आपल्याला का शिकवतात हे लोक स्कूलमध्ये? हे लोक आपल्याला का शिकवतात हे प्लास्टिक असं असतं, हे असं असतं? आपल्याला हे समज ह्यापासून की आपल्याला किती यूज करायचे प्लास्टिकचं, कितीपर्यंत आपल्याला प्लास्टिकचे सामान गोळा करायचे, प्लास्टिकचं हे यूज करायचं. आपल्या ठिकाणी इंडियात काही वर्षापूर्वी सगळं इको फ्रेंडली होतं. आपण सगळं झाडातून इथून जमिनीतून हे सगळं बनवायचं. पण जेव्हा प्लास्टिक आलं, सगळे ठिकाणी प्लास्टिक. तुमचं कापडमध्ये पण प्लास्टिकच असतात. तुम्ही जे लेगिन घालतात, जे तुम्ही ते फिट जीन्स घालतात, त्याच्यामध्ये पण प्लास्टिक असते. त्याला आपण मायक्रो प्लास्टिक म्हणतात. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण प्लास्टिक ओके, आता प्लास्टिक यूज करावं लागेल, पण आपण कितीपर्यंत यूज करावा? रियूज करू शकतो आपण प्लास्टिकला? किती वर्ष आपण रियूज करू शकतो? किती टाइम्स आपण रियूज करू शकतो? हे सगळं महत्वाचं आहे. आपल्याला हे सगळं आपण काय करतो हे आपल्याला समजून करायला पाहिजे. म्हणून हे सगळं आपल्याला शिकवतात हे लोक. समजलं सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. हे काय सांगा मला? जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा हम्म प्रदूषण, हम्म रोगाचा प्रसार, विषारी विषारी वायू. दुर्गंधी. हो. तर हे सगळं कुठे लिंक केलेलं आहे? अवस्थित घटकांचा कचरा. करेक्ट. अव्यवस्थित घन कचरा. अव्यवस्थित घन कचरा काय असतो? ज्या ठिकाणी सगळं प्रकारचे, आपण 6 प्रकारचे कचरा बघितलं की नाही? मी मुंबईचा एक्झाम्पल दिला तुम्हाला. ह्या ठिकाणी सगळं प्रकारचे कचरे त्याला एका जगात गोळा करून घालतात. केव्हा केव्हा तिकडे फायर पण येते. फायर काय येते म्हणजे तिकडे बॅटरी, दुसरं काय केमिकल सगळं मिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक, सुक्क कचरा, ओला कचरा सगळं मिक्स असतो. तर ज्या ठिकाणी असं असतो त्या ठिकाणीच्या वायू, पाणी, हवा, वातावरण सगळे इफेक्ट करतात. त्या ठिकाणी सगळे रोग पसरतात. आणि काय होतं? दुर्गंधी, खूप विचित्र वास. तुम्ही ते वास सहन करू नाही शकत, असा वास येतो. तर तुम्हाला
हे मुंबई आहे ना, हे एक्झाम्पल आहे की तुमच्या ठिकाणी तुम्ही जेव्हा तिकडे राहतात हे होऊ दे नाही म्हणून. तुमच्या ठिकाणी जे कोणी आहे, तुमचे सरपंच असतात, तुमचे MLA असतात, तुम्ही त्यांना बोलू शकतात की आमच्या कचऱ्याला व्यवस्थित कचरा करायचा पाहिजे. सगळे आपण सेपरेट सेपरेट घालू आणि डिस्पोज करू. करेक्ट? येस मॅम. येस मॅम. तर आता मला सांगा, आता मी एकदा रिवाइज करते तुमच्याशी, आपण काय वाचल्यास तुम्ही मला समजवायला पाहिजे. हे काय आहे? तत्कालिक हवामान आणि दीर्घकालिक हवामान काय आहे? तात्कालिक हवामान म्हणजे आपल्या इथे कसं वातावरण आहे ते, जसं करेक्ट. की जे पावसाळा हा चालू. सांग. करेक्ट, शाबाश. आता दीर्घकालीन हवामान काय? दीर्घकालीन हवामान काय? अनेक आता वर्षाच्या दीर्घकालीन, करेक्ट करेक्ट, सांग आदम, सांग, सॉरी सांग. अनेक वर्षाच्या नोंदीवरून काढलेली त्या प्रदेशाची सरासरी हवामान स्थिती. करेक्ट. आणि ते कसला इफेक्ट करतो? हे का आपल्याला गरजेचे आहे? अनेक वर्षांची हवामानची डेटा का आपल्याला गरजेचे आहे? खाली लिहिलंय बघा. शेतीवर परिणाम, प्रदेशानुसार वागणे, हे हो की नाही? जीवन येस. करेक्ट. आपल्याला कळतो की ह्या वेळी पावसाळा कमी होणार, तर जे शेतकरी आहे ते तसे बीज बोणार जमिनीत. ते लोक ज्या बीजला जास्त पाणी लागतो ते बीज नाही बोणार, ते समजून धान्य बोणार, टाकणार बीज धरतीमध्ये, शेतीमध्ये. सेकंड हे काय सांगा? हे काय? गणितीय ड्राईव्ह. भारतीय हवामान खाते. हे हवामान खाते किती प्रकारचे असतात? 3. करेक्ट. पहिलं कसं आहे? डायनॅमिक प्रारूप, गणितीय प्रारूप. याच्यामध्ये काय असतं? वाचा जरा काय लिहिलंय. महासंगणकाद्वारे सध्याच्या माहिती घटकाचे व त्याच्या परस्परांचे विश्लेषण. करेक्ट. तर तुम्हाला काय कळलं याच्यावरून? काय कळलं? त्यांनी खूप वर्षाची डेटा गोळा करून ठेवून त्याच्यावर शोध करून ते लोक सांगतात की काय असणार आहे पुढचं क्लायमेट. सेकंड सांगा मला. सेकंड कुठलं आहे प्रारूप? सांख्यिकीय प्रारूप. हा, याच्यामध्ये काय असतो? चालू वर्ष नोंदी मागील अनेक वर्षांच्या हवामान नोंदीची तुलना. करेक्ट. की आत्ताच्या वेदर आणि खूप वर्षाच्या वेदरला कम्पेअर करून ते लोक सांगतात. सर्व कक्ष होलिस्टिक प्रारूप. वाचून घ्या जरा, काय आहे होलिस्टिक प्रारूप? सर्व प्रारूपातील सर्वात्म घटकांचा मुळे
आजचे भारतीय हवामान खात्याचे प्रारूप. तर काय समजलं तुम्हाला याच्याशी? म्हणजे पावसाळ्यात कोणची बी लावायची, उन्हाळ्यात कोणची बी लावायची. खाद्य. करेक्ट. आता किती प्रकारचे कचरा असतो? 6. कोणते कोणते? घरगुती कचरा, हम्म. वाचा घरगुती कचरा काय काय आहे, सगळं वाचा. घरगुती कचरा. काच, भाज्यांचे साले, करेक्ट. आणखी दुसरा शेती, कचरा सांग. करेक्ट. शेती कचऱ्यामध्ये काय काय येतो? पीक अवशेष, शेण, कीटक शाके. शाबास. कीटकनाशक. शाबास. घातक कचऱ्यामध्ये काय येतो? तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं मी आता मोबाईलचं. घातक कचऱ्यामध्ये काय येतो सांगा? बॅटरी. शाबाश, बॅटरी. आता जैव वैद्यकीय कचरा, जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये काय येतो? आपण त्याला हॉस्पिटलचा कचरा, क्लिनिकल वेस्ट पण सांगतो. यस मॅम. सुया, तर काय काय येतो? सुया, बँडेज, मग औषध. करेक्ट. करेक्ट. दुसरा 2 प्रकारचे कचऱ्याला लिहिले, सांगा ते कचरा काय असतं? इलेक्ट्रॉनिक कचरा, करेक्ट. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये काय येतो? जुने फोन, टीव्ही, संगणक. शाबाश. आणखीन एक कचरा लिहिलाय, कुठला कचरा आहे तो? औद्योगिक कचरा, कचरा. करेक्ट. औद्योगिक कचऱ्यामध्ये काय काय होतोय? रासायनिक, रासद्रव्य, गाळ, राख. शाबाश. रासायनिक कचरा. कुठे कुठे घालतात ते लोक रासायनिक कचरा? कंपनी. कंपनीमध्ये आहे. आता कुठे सोडतात हे रासायनिक कचरा आहे, ते कुठे सोडतात? बाहेर. बाहेर कुठे? देशाच्या बाहेर. वाऱ्यावर, नदीवर, कुठे? वाऱ्यावर. नदीवर. करेक्ट. करेक्ट. नदीवर पण सोडतात, वाऱ्यात पण सोडतात. जे काही गॅशियस स्टेट मध्ये असतो ते वाऱ्यात सोडून देतात, आणि जे काही लिक्विड स्टेट मध्ये असतो ते नदीत सोडून देतात. पण असं सोडलं पाहिजे का? नो मॅम. शाबाश. आता मला सांगा, ओला कचरा. ओला कचरा काय असतो? उरलेले अन्न, शेण, वनस्पती भाग. शाबाश. सुका कचऱ्यामध्ये काय असतो? प्लास्टिक, धातू, काच. ते सुक कचरा काय म्हणतात आपण त्याला? ते डिकम्पोज होतात नाही, इझिली डिकम्पोज होऊ शकतो नाही. प्लास्टिक किती वर्ष लागतं डिकम्पोज व्हायला? 10 लाख. 10 लाख 10 वर्ष. लाख. 10 लाख वर्ष. शाबाश. तर आपण सगळं कचरा एकामेकीला अव्यवस्थित करून टाकलं एका ठिकाणी, तर काय काय परिणाम होतोय? जल प्रदूषण, वायू प्रदूषण,
मृदा प्रदूषण, रोगाचा प्रवास, विषारी रोगाचा वायू प्रसार. दुर्गंधी, विषारी शाबास. तुमच्या ठिकाणी असं होत आहे का? सगळं कचरा एक ठिकाणी फेकतात त्या लोक तुमच्या ठिकाणी? नो मॅम, नाही. वेगवेगळे डबे केलेले आहेत. डब्बे केलेले आहे. शाबास. तर तुम्ही त्या डब्यामध्ये तुमची जबाबदारी आहे ते डब्याच्या रंगानुसार त्याच्यामध्ये कचरा फेकायचं. ओला कचराचा डब्यामध्ये ओला कचराच टाकायचं, प्लास्टिक टाकायचं नाही. हे जबाबदारी तुम्ही घेणार? यस मॅम. शाबाश शाबाश. आता मी इथे थांबते. नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करू. हे तुम्ही रिव्हिजन करून या. ओके मॅम. मॅम बाय. बाय मॅम. ओके. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. थँक यू. बाय.